जय शिवराय मित्रांनो, आज पाहिलं आपण 27 तारखेला काय झालंय. उद्या 28 मार्च 29 मार्च कशी राहील हे देखील पहा. अनेक शेतकऱ्यांना आभाळ दिसलं की हळद वगैरे गोष्टींना परेशानी होती, पण उद्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार नाहीये. थोडेफार भाग आहे त्या भागामध्ये आपण बोलूयात. 27 तारखेची झाली, 28 आणि 29च्या कालखंडामध्ये फक्त 1-2 लोकेशन्स असे आहेत तिथे पाऊस होऊ शकतो. त्यामुळे त्याच भागाने सतर्क राहायचं. आता 2 दिवस सुट्टी आहे. परत 30 तारखेपासून तर अवघ्या 4 तारखेपर्यंत राज्यातलं वातावरण सलग 4 दिवस खराब असणार आहे. त्याची व्याप्ती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली. आत्ताच्या क्षणाला ह्या वातावरणाची क्रेज कशी राहील ते पाहूयात. डब्ल्यूडीचं वारं प्रचंड वेगाने महाराष्ट्रात बाष्प घेऊन येतंय. त्यामुळे उद्या नाशिक क्षेत्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशामध्ये वारे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतील. थोडं जालन्या पट्ट्यामध्ये, बीड पट्ट्यामध्ये गरमीची लेवल, आर्द्रता आणि थोडंफार ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल. सोलापूर सुद्धा 28 तारखेला पावसाचा धोका संभाव्य शक्यता दिसतच नाहीये. थोडी बेळगाव साईडला वगैरे भागांमध्ये होऊ शकते, तरीही त्यांना सुद्धा मोठा धाक नाही. स्थानिक वातावरणाचा परिणाम असेल. महाराष्ट्रात एकंदरीत 28 तारीख कोरडी जाणार आहे. मात्र 29 तारखेला काही लोकेशन्स असे आहेत वाऱ्याबरोबरच एक दिवस अगोदरच स्थानिक वातावरणाची गडबड करतील. तर तो भाग लक्षपूर्वक आहे का. 29 मार्च ज्यांना सांगतोय किंवा ज्यांच्या जिल्ह्याला सांगितलंच नाही त्यांनी चिंता करू नका. माझं नाव आलं नाही, माझ्या जिल्ह्याचं नाव आलं नाही, अजिबात चिंता करू नका. असेल तर मी तिथे बोलतो पहिल्यांदाच. ठीक आहे. नाशिक क्षेत्रामध्ये, अहिल्यानगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल. वारे प्रचंड जोरामुळे असल्यामुळे हे स्थानिक वातावरण देखील पांगायला सुरुवात होईल. पण 29 तारखेला मालेगाव सारख्या, साक्री सारख्या आणि नाशिकच्या उत्तर भागामध्ये परवाच्या डेटला थोडी अडचण आहे. स्थानिक वातावरणाची भीती आहे. पर्सेंटेज 5च एवढे आहेत. वाऱ्यामुळे ते सुद्धा कमी होऊन जातील. मात्र 28 आणि 29 तारीख जेमतेम राहिल्यामुळे अनेक भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव हा कमी होतोय. तर 29 तारखेला जर काही लातूर भाग बघितला, अहिल्यानगर भाग बघितला, सांगली सोलापूर बघितला, इकडे वाशिम वगैरे भाग बघितला, तर या भागामध्ये स्थानिक ढग येतील. पावसाची शक्यता ह्या 29 तारखेलाही फारशी म्हणावी अशी नाही आहे. मालेगाव वगैरे भाग वगळा तर आता 30 तारीख सगळ्यात महत्त्वाची आहे. एका रात्रीमध्येच बाष्प महाराष्ट्रामधील सकाळपासून खानदेशला, नाशिकला, छत्रपती संभाजीनगरला ढगाळलेली परिस्थिती होईल आणि वारे पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतील. अचानकच मराठवाडा आणि विदर्भात हे पश्चिमेकडे पूर्वेकडे वाहणारे वारे लगेच 30 तारखेला चेंजेस करतील. पूर्ण वातावरण हे ढगाळलेलं असं अंधूक, गरमीची भाप. कोकण किनारपट्टीला ह्या दिवशी पाऊस आहेच. खानदेश, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड जिल्हा, सोलापूर, तुळजापूर, जे काही पंढरपूरचे भाग आहेत, बुलढाणा जिल्हा याच तारखेला आहे. त्यानंतर अकोला ह्याच दिवशी आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये विदर्भातला बुलढाणा बऱ्यापैकी आहे. जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, लातूर आहे, परभणी आहे, बीड आहे, वाशिम पण आहे. ही 30 तारीख खूप महत्त्वाची असणार आहे ह्या जिल्ह्यांसाठी. तर 31 तारखेला बघा याचा प्रभाव कसा राहील. तो थोडासा डायव्हर्ट होतो खालच्या जिल्ह्यांना. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती या भागांमध्ये, नांदेड, लातूर परिसरात देखील 30 आहे. थोडेफार प्रमाणात 31 देखील आहे या भागांमध्ये. वारे घटकात पश्चिमेकडनं, दुसऱ्या दिवशी पूर्वेकडनं 29 पासून सांगतोय. तिसऱ्या दिवशी म्हणजे 31ला लगेच दक्षिणेकडनं अशा वाऱ्याची क्रेज आहे. त्यामुळे ह्या 2-3 दिवसामध्ये हळद उत्पादकांना 4 वाजले की झाकून ठेवायचे. ज्यांचे लग्न कार्य, कुठलेही कार्यक्रम असू द्या, मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला 4-5 वाजेपर्यंत अडथळा नाही ह्या 2-3 दिवसानंतर. ठीक आहे. खानदेशमध्ये लवकर अडथळा सक्रिय होईल, पण मराठवाड्यात आणि विदर्भातला 4च्या नंतर किंवा काही काही ठिकाणी 8-9च्या नंतर हे वातावरण सक्रिय होईल संध्याकाळच्या. त्यामुळे 4 वाजेपर्यंत तुम्हाला भीती नाही आहे. 1 तारखेचं वातावरण हे खूप महत्त्वाचं असणार आहे विदर्भासाठी. अकोला, अमरावती, नागपूर आणि एक्झॅक्टली तुम्हाला मेन पॉईंट असं सांगतोय, हे फक्त 25% आहे. जिथे बी पडेल 25%मध्ये तिथेच ती व्याप्ती चांगल्या प्रमाणात दाखवेल. बाकी सर्वदूर हा पाऊस तर नाहीच. अवकाळीचा अंदाज असाच असतो. तर 1 तारखेचा विशेषतः अंदाज गारपिटी सदृश्य परिस्थिती 30ला उत्तर भाग, खानदेश वगैरे भाग जे 30ला सांगतो, 30 मार्चला. आणि ज्यावेळेस 1 एप्रिलची बारी येते त्यावेळेस परभणी जिल्हा, विदर्भातला बुलढाणा जिल्हा, परत दक्षिण महाराष्ट्रातला सोलापूर, सांगली, मोजक्या ठिकाणी बीड वगैरे, वाशिम, हिंगोली हे देखील भाग आहेत. नांदेड पट्टा आहे, लातूर आहे, जालना आहे. या भागामध्ये गारपिटीचे रडार 1 तारखेला देखील बनू शकतात. 2 तारखेला बी सेम टू सेम कंडिशन आहे. छत्रपती संभाजीनगर 1ला पण येतोय आणि 2ला पण येतोय. आणि 2 तारीख ही महत्त्वाची का ठरते, कारण की 2 तारखेला एक गरमीची लेवल आणि आभाळाची लांब फळी या मालेगाव, धुळे मार्गे तर येतेच, पण अहिल्यानगर, बीड, सांगली, सोलापूर, तुळजापूर
पंढरपूर, परभणी अशा अकोला, अमरावतीपर्यंत विदर्भही बराचसा भेटतोय। या भागामध्ये जालन्याचाही समावेश आहे। सलग जालन्याचा 3 दिवस समावेश होतोय भाग बदलत पद्धतीनं। तर असं हे 3 ते 4 तारखेपर्यंत चालेल। विशेषतः 3 तारखेला हे उत्तर भागाकडे सरकून म्हणजे विदर्भाच्याही उत्तरेकडील भागाकडे सरकून हे वातावरण खराब होऊन मोकळं होऊन जाईल। पण वाऱ्याची क्रेज जी आहे 3 तारखेला आणि पावसाचा जो काही प्रभाव आहे तो खानदेशमध्ये वगैरे 3 तारखेपर्यंत चालेल। 4 तारखेलाही तुरळक ठिकाणी भाग बदलत पद्धतीने पाऊस आहे। तर अशा प्रकारचा हा शेड्यूल होता। तुम्ही कमेंट करत राहा, कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहील। तर जय शिवराय, धन्यवाद।